नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। मगाशी आपण पहिली जी टेस्ट सिरीज आहे इकॉनॉमिक्सची ती पाहत आहोत आणि त्या इकॉनॉमिक्सच्या टेस्ट सिरीजचा हा दुसरा भाग आहे। त्याच्यामध्ये आपण 31 प्रश्न जे आहेत तिथपर्यंत ते सॉल्व्ह केलेले होते। पुढचे प्रश्न बघा। पहिला प्रश्न, योग्य कथने ओळखा, म्हणजे योग्य विधान जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। परत एकदा मल्टी स्टेटमेंट आहे, सो आपल्याला सेंटेन्स बाय सेंटेन्स जायचं आहे। तर पहिला प्रश्न बघा, याच्यामध्ये धन विधेयक सर्वप्रथम फक्त लोकसभेत मांडले जाऊ शकते। तर बरोबर आहे, धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेमध्ये मांडले जाऊ शकते। त्यानंतर सामान्य विधेयक सर्वप्रथम लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहामध्ये मांडले जाऊ शकते। बरोबर आहे, सामान्य विधेयक जे आहे तर ते लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये मांडले जाऊ शकते। त्यासाठी राष्ट्रपतींच्या शिफारशीची आवश्यकता सुद्धा नसते, हे आपल्याला माहिती आहे। राष्ट्रपतींच्या शिफारशीने धन विधेयक संसदेमध्ये मांडता येऊ शकते। बरोबर आहे, धन विधेयक मांडायच्या आधी आपल्याला राष्ट्रपतींची शिफारस जी आहे हे राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते, त्यामुळे क विधान सुद्धा बरोबर आहे। पुढचं, सामान्य विधेयक हे राष्ट्रपतींच्या शिफारशीने संसदेमध्ये मांडता येऊ शकते। तर आत्ताच आपण म्हणालो की सामान्य विधेयकाला राष्ट्रपतींच्या शिफारशीची आवश्यकता नाही, त्यामुळे सामान्य विधेयक राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय आपल्याला लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये आपण ते मांडू शकतो। आणि ज्या वेळेस ते दोन्ही सभागृहामध्ये पास होतं त्यानंतर कायदा बनण्यासाठी ते परत राष्ट्रपतींकडे जात असतं आणि मग राष्ट्रपतींकडे वेगवेगळ्या प्रकारच्या विटो पॉवर आहेत की त्यानुसार त्या विधेयकाला संमती द्यायची का नाही द्यायची, संमती द्यायची नसेल तर रोखून ठेवू शकतात, त्याचबरोबर पुन्हा एकदा पुनर्विचारार्थ पाठवू शकतात। अशा पद्धतींचे राष्ट्रपतींकडे भरपूर सारे ऑप्शन जे आहेत तर ते अवेलेबल आहेत आणि जे घटनेने त्यांना दिलेले आहेत। त्यामुळे उत्तर काय आहे याचं, तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अ, ब आणि क 3 विधानं योग्य आहेत। पुढचा, सार्वजनिक वित्त हा जो घटक आहे त्याच्यामधला भाग करेतर महसुली उत्पन्न। तर दोन प्रकारचे सरकारची उत्पन्न आहेत, एक तर आहे महसुली उत्पन्न आणि दुसरं काय आहे सरकारचं, तर सरकारचं आहे भांडवली उत्पन्न। आता एक गोष्ट ज्यांच्या लक्षात राहत नसेल त्यांनी काय करायचं की जेवढा जास्त पैसा येत जाईल की ना, भांडवल त्याला म्हणतो आपण, कॅपिटल, सो ते इकडे टाकत जायचं आणि जे वारंवार सरकारला मिळणारं उत्पन्न आहे किंवा कमी पैशांच्या स्वरूपात सरकारला मिळणारं उत्पन्न आहे तर ते महसुली उत्पन्नामध्ये येत असतं। महसुलीमध्ये परत 2 उत्पन्न आहेत, एक आहे करांपासून मिळणारं आणि दुसरं आहे करेतर, म्हणजे कर सोडून सरकारला जे इतर उत्पन्न मिळतं जे की वारंवार सरकारला मिळतं, दर महिन्याला मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, महसुली उत्पन्न महसुली उत्पन्न असं त्याला आपण म्हणतो। महसुली उत्पन्नामध्ये 2 भाग, कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्न। आता इथं काय प्रश्न आहे बघा, तर करेतर महसुली उत्पन्नात म्हणजे याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो असा हा प्रश्न आहे। तर बघा, वित्तीय सेवांपासूनचे उत्पन्न, तर बरोबर आहे, वित्तीय सेवांपासूनचे उत्पन्न करेतर महसुली उत्पन्नामध्ये जात असतं। व्याजापासून मिळणारं उत्पन्न म्हणजे सरकारने एखाद्या देशाला जर कर्ज दिलं असेल तर त्या कर्जावरचा व्याज दर महिन्याला सरकारला मिळेल, सो तो जो व्याज आहे ते व्याजाचं उत्पन्न करेतर मध्ये जमा होईल। लाभांश आणि नफा असेल म्हणजे सरकारच्या ज्या काही सार्वजनिक उपक्रम आहेत, सार्वजनिक कंपन्या आहेत त्याच्यामधून मिळणारं जे काही प्रॉफिट आहे त्याचा समावेश सुद्धा आपण कुठे करत असतो, करेतर मध्येच करत असतो। त्यामुळे हे सगळ्या उत्पन्न, हे उत्पन्न आणि लाभांश आणि नफा या सगळ्या गोष्टी कुठे येत असतात, तर सरकारच्या करेतर महसुली उत्पन्नामध्ये येत असतात। मग करामध्ये काय येत असतं, तर जेवढे काही प्रत्यक्ष कर आहेत सरकारचे, जेवढे काही अप्रत्यक्ष कर आहेत सरकारचे, तर यांमधून मिळणारं जे काही उत्पन्न आहे तर ते फक्त आणि फक्त करेतर मध्ये जमा होत असतं। म्हणजे फक्त करांचं उत्पन्न हेच आपण कर उत्पन्नामध्ये जमा होत असतं। आणि करेतर म्हणजे काय, कर सोडून इतर, मग इतर कुठून पण सरकारला जे काही पैसे येत असतील, जे की वारंवार येत असतील, जे की दर महिन्याला त्यांना पैसे येत असतील, तर ते सगळं आपण कुठे टाकत असतो, इतर उत्पन्नामध्ये म्हणजे करेतर उत्पन्नामध्ये टाकत असतो। आता भांडवली उत्पन्नामध्ये पण सरकारच्या 2 बाजू असतात, एक असते सरकारची कर्ज बाजू आणि दुसरी असते बिगर कर्ज जमा, म्हणजे 2 जमा असतात, एक असते कर्जाची जमा आणि दुसरी असते बिगर कर्ज जमा। आता या बिगर कर्ज जमामध्ये काय काय येतं बघा, तर समजा सरकारने सरकारची एक कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये काही शेअर सरकारने विकून टाकले, 40% शेअर सरकारने विकून टाकले, तर त्या 40% शेअर्सच्या माध्यमातून सरकारकडे खूप मोठा पैसा येणार आहे, जो एकदाच येणार आहे, एकदाच विकले जाऊ शकतात शेअर। तो जो काही भरपूर पैसा सरकारकडे येणार आहे तर तो सरकारच्या बिगर कर्ज जमामध्ये जमा होणार आहे। आणि कुठल्या, तर भांडवली उत्पन्नाच्या किंवा भांडवली जमेच्या बिगर कर्ज जमेमध्ये तो जो पैसा आहे तर तो जमा होणार
आहे. समजा सरकारने IMF कडून कर्ज घेतलं तर ते कुठे येणार, तर ते भांडवलीमध्ये येणार, पण कुठे येणार, कर्ज जमामध्ये येणार. आणि ती सरकारची स्वतःचे पैसे आहेत का, ते नाही, तर ती सरकारची झाली देयता. सरकारची काय झालेली आहे, ती देयता झालेली आहे, ती सरकारची लायबिलिटी झालेली आहे. कारण जेवढं काही सरकारने कर्ज घेतलंय तर ते आज ना उद्या त्यांना फेडावंच लागणार आहे, बरोबर आहे. सो त्यामुळे त्याचा समावेश आपण कुठे करतो, तर कर्ज जमा याच्यामध्ये आपण करत असतो. पुढचा प्रश्न बघा, याचं उत्तर काय होतं, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न, योग्य पर्याय निवडा. केंद्र सरकारच्या भांडवली उत्पन्नामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो. आत्ताच बघितलं की भांडवली उत्पन्नामध्ये 2 असतात, एक तर सरकारची कर्ज जमा आणि दुसरी बिगर कर्ज जमा. अंतर्गत कर्जापासून उत्पन्न, बरोबर आहे, अंतर्गत बाजारामधून घेतलेलं कर्ज तर कर्ज जमेमध्ये होणार आहे. बहिर्गत कर्जापासून आता जसं म्हणालो आपण IMF कडून घेतलेलं कर्ज तर ते सुद्धा येणार आहे, 1 पण येईल 2 पण येईल. अल्प बचतींपासून उत्पन्न, सरकारच्या ज्या काही अल्प बचती आहेत त्यांपासून मिळालेलं उत्पन्न. आणि भविष्य निर्वाह निधीपासून उत्पन्न, म्हणजे जो आपला 3 प्रकारचे निधी असतात त्यातला 2 नंबरचा जो निधी आहे लोकलेखा निधी, तर त्या लोकलेखा निधीमध्ये जेवढी लोक आहेत देशामध्ये त्या देशांचा जो देशातल्या लोकांचा जो PF आहे, PF भविष्य निर्वाह निधी, तर तो गोळा होत असतो आणि हा पैसा सरकार वापरत असतं. एक बँक जसं आपला पैसा वापरते त्या पद्धतीने सरकार आपले पैसे वापरत असतं, मात्र ते सरकारच्या भांडवली जमेचाच भाग असतं. सरकारच्या भांडवली जमेच्या भागामध्येच ते येत असतं आणि म्हणून याला काय म्हणायचं आहे, तर बघा कुठलं कुठलं येणार आहे त्याच्यामध्ये, आता सर्व येईल. अंतर्गत कर्जापासून घेतलेलं, बहिर्गत कर्जापासून घेतलेलं, अल्पबचतींपासून मिळालेलं उत्पन्न आणि भविष्य निर्वाह निधीपासूनचं उत्पन्न, ह्या सगळ्या गोष्टी कुठे येणार आहेत, सरकारच्या भांडवली उत्पन्नाचा भाग असणार आहेत. भांडवली उत्पन्नाचा भाग, यातला काही कर्ज जमा आहेत आणि बाकी काय आहे तर बिगर कर्ज जमा आहेत. ही जे आहे अल्प बचतीपासून उत्पन्न, तर हे कुठले येणार आहे, तर बिगर कर्ज जमा. बिगर कर्ज जमा, तर याच्यामध्ये हा वाला भाग येईल आणि बाकी सर्व तर कर्ज जमाच आहेत सरकारच्या. कारण सरकारने जरी PF चे पैसे वापरले आपले भविष्य निर्वाह निधीचे, तरी सरकारला नंतर आपण जेव्हा अर्ज करू की मला माझे PF चे पैसे पाहिजेत, त्यावेळेस आपल्याला सरकारला परत द्यावे लागतात ते, त्यामुळे सरकारची देयता आहे ती. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4. पुढचं बघा, 1987-88 नंतर केंद्र सरकारचे सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते. तर एक हे लक्षात ठेवा, दीपिका पादुकोण आता ती काय झाली, सिंग झाली आहे. सो डेव्हलपमेंट आणि नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, प्लॅन आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आणि स्कीम आणि नॉन स्कीम एक्सपेंडिचर, हे सगळे काय आहेत, तर हे सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण केलेलं आहे. तर 86-87च्या नंतर डेव्हलपमेंटल आणि नॉन डेव्हलपमेंटल असं खर्चाचं वर्गीकरण केलं गेलं. नंतर मग प्लॅन आणि नॉन प्लॅन असं केलं गेलं आणि नंतर 17-18 पासून स्कीम आणि नॉन स्कीम, म्हणजे योजना आणि योजनेतर खर्च, योजना खर्च आणि योजनेतर खर्च, अशा पद्धतीने त्याला स्कीम आणि नॉन स्कीम अशा पद्धतीने DPS, दीपिका पादुकोण सिंग असं लक्षात ठेवायचं. सो पहिल्यांदा काय केलं इथं बघा, याच्यातला ऑप्शन कुठला आहे, तर डेव्हलपमेंटल आणि नॉन डेव्हलपमेंट आणि नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, तर ते आपण कधीपासून केलेलं आहे, तर ते आपण 87-88 पासून केलेलं आहे. त्यानंतर प्लॅन आणि नॉन प्लॅन केलं आणि नंतर आता काय केलंय, तर स्कीम आणि नॉन स्कीम असं केलेलं आहे. 2 नंबर त्याचं उत्तर आहे. महसुली आणि भांडवली खर्च तो खर्चाचा भाग आहे. पुढचं, केंद्र सरकारच्या महसुली खर्चाशी, महसुली खर्च म्हणजे काय, आता जो आपण मगाशी बघितला तो, आता हा जो महसुली खर्च आहे तो दर महिन्याला सरकारला करावा लागतो असं लक्षात ठेवून द्या. सो दर महिन्याला सरकारला कुठला खर्च करावा लागत असणार आहे किंवा महसुली खर्चात काय काय येणार आहे सरकारच्या, तर सांगा बघा. चालू कर, बरोबर आहे, चालू कर, तर करांपासून मिळणारं जे काही उत्पन्न आहे तर त्या महसुली कर जमेमध्ये येणार आहे, म्हणजे महसुलीमध्येच येणार आहे. ठीक आहे, इथं महसुली आणि भांडवली असं त्यांनी ऍक्च्युली पाहिजे होतं, इथं महसुली अर्थसंकल्प असं पाहिजे होता. तर महसुली अर्थसंकल्पामध्ये काय काय येतं असं पाहिजे, किंवा महसुली बाजूशी काय काय निगडीत आहे असा प्रश्न पाहिजे. तर महसुली बाजूशी काय काय आहे, तर चालू कर आहेत, बरोबर आहे. भांडवली प्राप्ती आहे का, नाही, भांडवली प्राप्ती कुठे येईल, भांडवली बाजूमध्ये येणार आहे. त्यानंतर कर्ज कुठे येतील, ती पण भांडवली बाजूत येणार. आर्थिक विकास तो पण भांडवली बाजूतच येणार, महसुली बाजूशी नाही येतो निगडीत. आर्थिक विकास कधी होत जातो, जेव्हा भांडवली याच्यामध्ये भांडवली खर्चामध्ये आपण योजना खर्चा म्हणजे योजनांवरती आपण खर्च करतो त्यावेळेस आपला आर्थिक विकास होत जातो. त्यामुळे हे इनडायरेक्टली निगडीत आहे कोणाशी, तर भांडवली बाजूशी आहे. त्यामुळे काय आहे आणि काय नाही,
कोणत्या बाबी निगडीत आहेत विचारले तर फक्त अ बाजू जी आहे ती निगडीत आहे, बाकी काहीच नाही. चालू कर फक्त महसुली बाजूशी निगडीत आहेत, बाकी या तीनही गोष्टी भांडवली बाजूशी निगडीत आहेत. PYQ आहे तो आयोगाचा. सरकारचे खालीलपैकी कोणते बिगर विकास खर्च आहेत? बिगर विकास खर्च म्हणजे काय की अशा पद्धतीचा खर्च केल्यामुळे सरकारचा विकास होणार नाही. तर विकास खर्च कुठले असतात? जे की आपण योजनांवरती करतो, जे की आपण योजनांवरती खर्च करत असतो, तर त्या योजनांवरती खर्च करून देशाचा विकास होत जाणार आहे. ठीक आहे. आपण कोणाकडून तरी कर्ज घेतलेलं आहे आणि त्या कर्जाचं नुसतं आपण व्याज भरतोय, तर ते व्याज जे आपण देत आहे तर त्या व्याजामधून आपल्या देशाचा काही विकास होणार आहे का? नाही. आणि त्यामुळे तो बिगर विकास खर्च असेल का? तर बरोबर आहे, तो सरकारचा बिगर विकास खर्च असेल. कळलं? बघा, संरक्षणावरील खर्च, व्याज देयके, त्यानंतर आरोग्यावरील खर्च आणि कर संकलनावरील खर्च. तर कुठला आहे बरं? तर बिगर विकास खर्च आहे सरकारचा. कुठला आहे सांगा? तर संरक्षणावरील खर्च बिगर विकास खर्च आहे, व्याज देयके बिगर विकास खर्चच आहे, कर संकलनावरचा खर्च तो पण बिगर विकास खर्च आहे. मात्र आरोग्यावरचा खर्च जो आहे हा सरकारचा विकास खर्च आहे, कारण याच्यामधून देशाचा विकास होणार आहे. जेवढा सरकार आरोग्यावरती खर्च करेल, शिक्षणावरती खर्च करेल, पायाभूत सुविधांवरती खर्च करेल, त्याच्यातून आपला विकास होत जाणार आहे आणि त्यामुळे तो विकास खर्च आहे. अ नाहीये, ब नाहीये आणि ड नाहीये. ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? तर बिगर विकास खर्च आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं? इलिमिनेट करा की काय आहे आणि काय नाही, आणि बाकीचं मग तुम्हाला लगेच उत्तर त्याचं काढता येईल. पुढचं, केंद्र सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर भांडवली म्हणजे काय? तर जिथून आपल्याला भांडवलाची निर्मिती करायची आहे, मोठमोठ्या गोष्टींची आपल्याला जिथून निर्मिती करायची आहे, योजनांवरती करायचा खर्च आहे, एखाद्या देशाला आपल्याला कर्ज द्यायचं आहे, तर ते सगळं कुठे येणार आहे? तर ते सगळं येणार आहे भांडवली अर्थसंकल्पामध्ये. कर्ज घ्यायचं असेल, कर्ज द्यायचं असेल, ते सगळं कुठे येणार? भांडवली अर्थसंकल्पात. तर बघा आता, रस्ते, इमारती, मशिनरी यांसारख्या मालमत्तांच्या अधिग्रहणावरील खर्च. तर बरोबर आहे, इथं आपली मालमत्ता निर्माण होत आहे. रस्ता असेल, इमारती असतील, मशिनरी असतील, तर हा सगळी मालमत्ता आपली निर्माण होतीये आणि भांडवली अर्थसंकल्पात मालमत्ता निर्माण होत असते आणि त्यामुळे हा ऑप्शन जे आहे 1 नंबरचा ऑप्शन ते बरोबर आहे. परकीय सरकारकडून उचललेली कर्ज. बरोबर आहे, सरकारकडून आपण कर्ज उचललं, कर्ज घेतलं अमेरिकेकडून, जपानकडून, कुठूनही, तर ते आपण जमा कुठे करतो? भांडवली जमेत जमा करतो. त्यामुळे ते पण आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येणारी कर्ज व अग्रिमे, म्हणजे कुणाला तरी कर्ज दिलंय, कुणाचं तरी कर्ज घेतलंय, दोन्ही कुठे जमा होणार? तर भांडवलीमध्येच येणार आहेत. आता हे जे आहे तर भांडवली खर्चाचा भाग, हा भांडवली खर्चाचा भाग, हा भांडवली खर्चाचाच भाग आहे. सॉरी, हा कुठला आहे? भांडवली जमेचा भाग आहे, कारण कर्ज आलंय ना आपल्याकडे. सो हा कुठला भाग आहे? भांडवली जमेचा भाग. आणि हा खर्च आणि हा कर्ज, हे कर्ज, हे दोन्ही कुठले आहेत? तर हे आहेत भांडवली खर्चाचा भाग. भांडवली खर्चाचा भाग. आणि ही काय आहे? ही दुसऱ्याकडून आपण कर्ज घेतलंय, म्हणजे आपल्याकडे जमा झाली आहे, मग ती जमा आपण कुठे जमा करतो? भांडवली जमेमध्ये जमा करतो. त्यामुळे भांडवली खर्च आणि भांडवली जमा दोन्ही कुठे येतात? भांडवली अर्थसंकल्पामध्ये येतात. त्यामुळे उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 4. पुढचं विचारलेलं आहे तुटीची संकल्पना. याच्यामध्ये वित्तीय तूट म्हणजे काय? तर वित्तीय तूट म्हणजे काय असतं की आपला खर्च जास्त असतो कशापेक्षा? आपल्या जमेपेक्षा. म्हणजे जमा आपली कमी असते, पण सरकार काय करत असतं? तर खर्च जास्त करत असतं आणि त्यामुळे सरकारच्या जो काही याच्यातला, आता समजा सरकारचा खर्च आहे 5,000 रुपये आणि सरकारकडे जमा झाली आहे 3,000 रुपये, तर 2,000 रुपये जे आहे ही काय झाली? सरकारची तूट. मग ही तूट सरकार कसं भरून काढतं? तर मग सरकार काय करतं? कर्ज घेतं कुठून तरी, कुठल्या तरी देशाकडून, कुठल्या तरी RBI कडून वगैरे कर्ज असेल, अंतर्गत कर्ज असेल, बाह्य कर्ज असेल, कुठलंही, सगळ्या भरपूर माध्यमांमधून सरकार काय करत असतं? या तुटीचा अर्थ भरणा करत असतं. तुटीचा म्हणजे हे जे 2,000 रुपये आले, ही तूट आले, हिचा भरणा म्हणजे काय की हे पैसे आणायचे कुठून? तर त्याला आपण तुटीचा अर्थ भरणा असं म्हणतो. मग ते कर्ज घेतलं जातं आणि त्यात कर्जामधून सरकार काय करत असतं? या तुटीचा अर्थ भरणा करत असतं. आणि हा जो, ह्यालाच आपण काय म्हणत असतो? याला आपण तूट असं म्हणत असतो. तूट म्हणजे काय की आपला खर्च जास्त आहे आणि आपल्याकडे जमा
कमी आहे ह्याला आपण तूट असं म्हणतो. तर इथं विचारलेलं आहे वित्तीय तूट म्हणजे काय. तर वित्तीय तूट म्हणजे काय तर अंदाजपत्रकातली तूट प्लस ही सगळी तूट भरून काढण्यासाठी सरकारने बाजारामधून घेतलेली सगळी कर्ज, त्याचबरोबर सरकारची जी काही देयता आहे, देयता म्हणजे काय की मगाशी सरकारने आपल्या PF मधले पैसे घेतले होते तर ते कर्ज नव्हतं, ते काय होती, ती सरकारची देयता होती, ती सरकारची लायबिलिटीज होती. कारण आपण पैसे मागितले की सरकारला लगेच द्यावे लागणार आहेत आणि म्हणून ती सरकारची काय असते, देयता असते. RBI कडून घेतलेलं कर्ज. आणि अंदाजपत्रकातली तूट म्हणजे काय तर महसुली तूट आणि भांडवली तूट. मग ती कुठं निर्माण होते, महसुली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प याच्यात तयार होते. मग ती पूर्ण तूट म्हणजे अंदाजपत्रकातली तूट आणि ही सगळी एक्स्ट्राचे घेतलेले पैसे ज्यामधून आपल्याला हे जी तूट आलेली आहे तर ती भरून काढायची असते, त्यालाच आपण वित्तीय तूट असं म्हणतो, जी की सगळ्यात मोठी तूट आहे. क्लिअर तुम्हाला. पुढचं राजकोषीय तूट आणि व्याज भरण्यातील वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला काय म्हटलं जातं तर पहिल्यांदा आपण काय देतो तर पहिल्यांदा आपण काय करतो प्राथमिक तूट. काय करतो आपण प्राथमिक तूट, यालाच आपण काय म्हणतो पहिल्यांदा आपण व्याज भरतो आणि पहिला व्याज भरला म्हणजे काय प्राथमिक तूट आपण घेतलेला आहे ते. वित्तीय तूट जी आता आपण सांगितली ती. अंदाजपत्रकातली तूट म्हणजे काय तर महसुली तूट, महसुली तूट अधिक कुठली भांडवली तूट. ठीक आहे. आता ही महसुली तूट कुठून आली, महसुली तूट आली कुठून तर महसुली जमा वजा महसुली खर्च इथून आली. भांडवली तूट आली कुठून तर भांडवली जमा वजा भांडवली खर्च इथून आली. मग या दोन प्लस केल्या तर अंदाजपत्रकातली तूट, याच्यात अजून कर्ज ऍड केलं, देयता ऍड केली तर मोठी बनते ती कुठली वित्तीय तूट. ऑप्शन काय होते याचं पहिलं व्याज भरा. कर्ज घेतलं पहिलं व्याज भरा, त्यामुळे व्याज भरणा आणि राजकोषीय तूट यातल्या फरकाला आपण काय म्हणतो प्राथमिक तूट. पुढचं महसुली तूट म्हणजे चालू वित्तीय प्राप्तीपेक्षा चालू खर्च जास्त असणे. बरोबर आहे, आत्ताच बघितलं आपण. महसुली तूट म्हणजे काय तर याच्यामध्ये आपल्या प्राप्तीपेक्षा आपण जास्त खर्च करत असणे याला आपण महसुली तूट म्हणतो. बरोबर आहे. अंदाजपत्रकीय तूट म्हणजे एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असणे. बरोबर आहे. नेहमीच प्राप्ती कमी आणि खर्च जास्त असेल तेव्हाच तूट निर्माण होत असते. बरोबर आहे. राजकोषीय तूट ही सरकारला सर्व मार्गांनी मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाची निर्देशक असते. तर एकूण उत्पन्नाची नाही तर एकूण देयतेची. एकूण कशाची तर एकूण देयतेची निर्देशक असते. त्यामुळे क विधान चुकीचं आहे. काय विचारले बरोबर, क गेलं क गेलं क गेलं. ऑप्शन क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. 41चं 1. पुढचं बघा गिलोटिनचं तत्व म्हणजे काय तर गिलोटिन म्हणजे काय असतं बरं तर ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला जात असतो संसदेमध्ये त्यानंतर त्याच्यावर खूप दिवस चर्चा होत असते. त्याच्यातल्या बऱ्याच अनुदानांच्या मागण्यांवरती सगळ्या मागण्यांवरती चर्चा होत असते आणि मग शेवटी काही असे प्रश्न असतात किंवा काही अशा मागण्या असतात की ज्याच्यावरती चर्चा झालेली नसते, त्यावर मतदानही झालेलं नसतं. मग शेवटी त्या सगळ्या मागण्या एकत्र केल्या जातात आणि डायरेक्ट त्या सगळ्या चर्चा न करता मतदानासाठी टाकलेल्या जातात. म्हणजे डायरेक्ट त्या मतदानासाठी टाकल्या जातात आणि त्यालाच आपण काय म्हणतो त्याला आपण गिलोटिन असं म्हणतो. तर बघा कोणत्याही चर्चा किंवा छाननी शिवाय, चर्चा नाही झाली छाननी पण नाही झाली, डायरेक्ट त्याच्यावर आपण मतदान घेतो, अशा सगळ्या मागण्यांना एकत्रितपणे ही जी प्रोसेस केली जाते त्याला आपण गिलोटिनचे तत्व असं म्हणतो. त्याला आपण गिलोटिन असं म्हणतो. ठीक आहे. खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची देयता नाही म्हणजे सरकारला पैसे द्यावे लागणार नाही, सरकारची लायबिलिटी नाही, सरकारला इथं पैसे द्यावे लागणार नाही. काय काय आहे बघा. अंतर्गत कर्ज घेतलं, कर्ज घेतलं म्हणजे देणं भाग आहे, सो हे नाही येणार. बाजारातलं कर्ज घेतलं म्हणजे देणं भाग आहे. त्यानंतर ट्रेजरी बिल्स, आता हे ट्रेजरी बिल्स काय असतात ते सांगते तुम्हाला. नंतर विदेशी मदत, समजा कोणीतरी मदत केली, समजा तुम्ही एखाद्या माणसाला रस्त्यावरून चालताना 10 रुपये वगैरे दिले, त्याला मदत केली तुम्ही, तर ती जी केलेली मदत आहे तुम्ही मागणार का त्याच्याकडे जाऊन परत की मी तुला 10 रुपये दिले होते तर दे माझे 10 रुपये रिटर्न? नाही. तर मदत ही आपण परत करत नाही सहसा आणि त्यामुळे मदत काय असते देयता नाही. आता ट्रेजरी बिल्स म्हणजे काय आहे तर 1996-97 पासून आपण अल्पकालीन सरकारने अल्पकालीन कर्ज घेण्यासाठी
अशा प्रकारची ट्रेजरी बिल्स जी आहेत तर ती ट्रेजरी बिल्स लॉन्च केलेली आहेत, ज्याच्यामधून आपण अल्पकालीन कर्ज जे आहे हे अल्पकालीन सरकार त्याच्यातून कर्ज घेत असतं, जे की 96-97 पासून आपण सुरू केलेलं आहे. ती काही विशिष्ट दिवसांची असतात, 72 दिवस असतील, 81 दिवस असतील, 91 दिवस असतील, अशा दिवसांसाठी असतात, ज्यातून आपण अल्पकालीन कर्ज जे आहेत ही अल्पकालीन कर्ज सरकार ह्याच्यातून घेत असतं. त्याला कोषागार विपत्रे किंवा ट्रेजरी बिल्स असं म्हणत असतो. सो काय होतं याचं उत्तर? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4, 43/4. पुढचं बघा, अंदाज समितीबाबत कोणते विधान बरोबर नाही असं विचारलंय. या समितीचा उगम 1935 साली स्थापन झालेल्या आर्थिक स्थायी समितीमध्ये सापडू शकतो. कधी वाचलंय का असं आपण? नाही, या समितीचा उगम इथं नाहीये. स्वातंत्र्यानंतर पहिली अंदाज समिती तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीवरून 1950 मध्ये स्थापन झाली. बरोबर आहे. सुरुवातीला याच्यामध्ये 25 सदस्य होते, नंतर 1956 पासून आपण ती सदस्य संख्या किती केली? 30 केली. आणि सगळेच्या सगळे सदस्य कुठले असतात याच्यामध्ये? तर लोकसभेचे असतात. आणि लोकसभेचे उपाध्यक्ष जर याच्यामध्ये सदस्य म्हणून आले तर तेच त्या समितीचे काय बनत असतात? अध्यक्ष बनत असतात. हे बघा, चौथं विधान तेच आहे का? हा, जर उपसभापती हे या समितीचे सदस्य असतील तर ते आपोआपच त्या समितीचे अध्यक्ष बनतात. त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. सुरुवातीला 25 सदस्य होते आणि नंतर आता किती केले? 30 केलेत आणि ते सर्वच्या सर्व लोकसभेमधूनच असतात. त्यानंतर तिसरी समिती कुठली आहे बरं याच्यामध्ये? जी की सार्वजनिक उपक्रम समिती आहे. याचा अध्यक्ष सुद्धा कशातला असतो रे? ह्याच्यामध्ये टोटल 22 सदस्य असतात, 15 आणि 7. सो हे जे 15 असतात लोकसभेतले, या लोकसभेचाच एखादा सदस्य जो असतो या सार्वजनिक उपक्रम समितीचा अध्यक्ष बनत असतो. सो ते पण लक्षात ठेवायचं आहे. त्याचं उत्तर काय होतं? 44चं 1 उत्तर होतं. पुढचं 45 नंबरचा प्रश्न, राज्यसभेचे सदस्य खालीलपैकी कोणत्या समितीचे सदस्य नसतात? तर आत्ताच बघितलं कुठले नसतात, तर अंदाज समितीमध्ये राज्यसभेचे सदस्य नसतात. सो ऑप्शन क्रमांक 2 फक्त ब. लोकलेखा समिती बाबत खालीलपैकी योग्य विधाने निवडा. लोकलेखा समितीची स्थापना 1921 मध्ये झाली. त्यानंतर लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात, 15 आणि 7. सदस्यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो. बरोबर आहे. स्थायी समिती आहे ती. 1963 पासून विरोधी पक्षातील व्यक्तीची समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. तर 1963 आहे का 1967 आहे? तर 1966-67 आहे. मिनू मसानी हे लोकलेखा समितीचे पहिले अध्यक्ष झालेले होते, जे की विरोधी पक्ष नेता होते. त्यामुळे 1963 चुकीचं आहे. ड काढा, ड काढा, ड काढा. काय आलं उत्तर? 46चं 3. ऑप्शन क्रमांक 3 ABC. पुढचं, सुरुवातीला सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये 15 सदस्य होते, लोकसभेतून 10 आणि राज्यसभेतून 5. सुरुवातीला अंदाज समितीमध्ये 25 सदस्य होते, लोकसभेतून 15 आणि राज्यसभेतून 10. सुरुवातीला लोकलेखा समितीमध्ये 15 सदस्य होते, लोकसभेतून 10 आणि राज्यसभेतून 5. तर वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत. तर हे तर पहिलं चुकलं. काय योग्य आहे? तर बरोबर योग्य विधान कुठलं आहे? तर सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये सुरुवातीला 15 सदस्य होते, 10 आणि किती? तर 5. अंदाज समितीमध्ये मगाशीच बघितलं 25 सदस्य होते आणि सगळेच्या सगळे कुठून होते? लोकसभेमधून होते. आणि लोकलेखामध्ये पहिले सुरुवातीला 15 सदस्य असं काही नाही. असं कुठं आहे? फक्त अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समितीमध्येच आहे. त्यामुळे हे विधान सुद्धा चुकलं. हे विधान चुकलं. इथं राज्यसभा नको आहे त्यामुळे हे चुकलं. बाकी पहिलं विधान बरोबर आहे आणि ते पाठ करून ठेवायचं आहे. पुढचं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची खालीलपैकी 2 प्रमुख कार्य कोणती? परवाच्या परीक्षेला आलेला प्रश्न 2023च्या मुख्यचा प्रश्न आहे हा. तर बघा, सदस्य देशांच्या विनिमय दराचे नियंत्रण करणे. बरोबर आहे. सदस्य देशांना परकीय चलन अपुरे पडल्यास आंतरराष्ट्रीय रोखता उपलब्ध करून देणे, कर्ज देतं ते. बरोबर आहे. अविकसित सदस्य देशांना पायाभूत सुविधा विकासासाठी मदत करणे. करतं का? कोण करतं? IMF करते की IBRD करते? तर कोण करतं पायाभूत सुविधा विकासासाठी मदत? तर आपली IBRD करत असते, जिला की आपण काय म्हणतो? जागतिक बँक असं म्हणतो. त्यामुळे क जे आहे क चुकलेलं आहे. क गेलं, क गेलं, क गेलं. काय उत्तर आलं? A आणि B. सदस्य राष्ट्रांमधील भाववाढ प्रत्यक्षपणे नियंत्रणात ठेवणे. तर प्रत्यक्षपणे भाववाढ नियंत्रणात ठेवण्याचं कार्य कुणाचं असतं? तर त्या देशातल्या त्यांच्या मध्यवर्ती बँकेचं काम आहे हे. मध्यवर्ती, ह्याचं चौथा ऑप्शन आपण बदललेलं आहे, ते मध्यवर्ती बँकेचं काम आहे. बाकी असेच 4 इथं फक्त वेगळा होता, जो की
सदस्य देशांना कर्जाची उपलब्धता करून देतं असं ते IDA जे आहे तर त्या IDAचं कार्य परवाच्या 23च्या मुख्यच्या पेपरमध्ये असा प्रश्न आलेला होता, ज्याच्यामध्ये 4 कार्य अशी 4 व्याख्या दिलेल्या होत्या. पहिले 2 जे होते ते IMFचं होतं आणि एक जे होतं ते IBRDचं होतं आणि एक WTOचं होतं. IDA आणि WTOचं होतं. त्यामुळे त्याचं उत्तर काय होतं, चूक कोणता आहे असा प्रश्न होता आणि क आणि ड असं त्याचं उत्तर होतं. पुढचं बघा, जागतिक बँक प्रकल्पाभिमुख आणि उपक्रमाभिमुख मदत करते का? तर होय, जागतिक बँक आपल्याला सुद्धा माहिती आहे, आपण करंटमध्ये वाचतो की या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून आपल्याला सहाय्य लाभलेलं आहे. सो मदत करते, बरोबर आहे. 1960 मध्ये IDA या संस्थेची स्थापना झाली आणि ती काय करते तर आंतरराष्ट्रीय विकास संस्था गरीब देशांना व्याजमुक्त मदत करत असते. तर बरोबर आहे, गरीब देशांना व्याजमुक्त मदत करत असते. त्यामुळे काय बरोबर आहे तर वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO आहे. या WTO मध्ये खालपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत? तर WTOच्या अंतर्गत काय काय येतं तर बँकिंग आणि विमा, तर हे कशामध्ये येतं? सर्व्हिस सेक्टरमध्ये येतं. सेवा क्षेत्र आहे याच्यात येतं. कृषी उत्पादने येतात का? येतात. पेटंट आणि औद्योगिक डिझाईन येतात का? येतात. पेटंट्स आणि IC ज्याला म्हणतो इंडस्ट्रियल डिझाईन्स तर त्या पण येतात. आणि औषधे आणि रासायनिक उत्पादनं तर यांचे पॅटेंट असतील, त्याचबरोबर यांचे कॉपीराईट असतील, तर ते सगळं येतं याच्यामध्ये. त्यामुळे 4ही विधानं योग्य आहेत. जागतिक व्यापार संघटनेमध्ये वरीलपैकी सर्वांचा समावेश होतो. आय थिंक असा प्रश्न STIची मेन्स 2021ला आलेला आहे. 51 प्रश्न बघा, जागतिक व्यापार संघटनेच्या शेतीविषयक करारात कोणकोणत्या तरतुदी आहेत? तर शेतीविषयक करारामध्ये 3 आहेत. कोणत्या आहेत? ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर AOA, तर याच्या अंतर्गत 3 गोष्टी येतात. बाजार प्रवेश उपलब्ध करून देणं आहे, देशांतर्गत मदतीचं नियमन करणं आहे, निर्यात अनुदान नियमन करणं आहे. आता याच्यातलं जे देशांतर्गत मदतीचं नियमन आहे, न्याय्य पद्धतीने राबविणे हे नाहीये. सो डी गेलं. काय उत्तर आहे याचं? ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे याचं, ABC. आता देशांतर्गत मदतीचं नियमन, तर याच्यामध्ये जे बॉक्सेस आहेत, कोणते कोणते बॉक्स आहेत त्याच्यात? आपला एक ॲम्बर बॉक्स आहे, त्यानंतर ग्रीन बॉक्स आहे आणि त्यानंतर कोणता? ब्लू बॉक्स आहे. रेड नाही आहे याच्यात, ठीक आहे. सो ब्लू बॉक्स आहे. ह्या बॉक्सच्या माध्यमातून काय सांगितलं जातं आपल्याला तर ब्लू बॉक्स म्हणजे काय की तुमच्या देशातले जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न म्हणजे त्यांचं जे उत्पादन आहे तर ते उत्पादन त्यांनी कमी करावं यासाठी डायरेक्ट त्यांना अर्थसहाय्य केलं जातं. ह्याला आपण ब्लू बॉक्समध्ये घेतो. ग्रीन बॉक्स म्हणजे काय की ज्याच्यामुळे या मदतीमुळे तुमच्या जागतिक व्यापारावरती फारसा परिणाम होणार नाही. जसं की तुम्हाला शेतामध्ये संशोधन करायचं असेल, तुमच्या ज्या बिया आहेत त्या बियाण्यांचं संशोधन करायचं असेल, रोगांवरती संशोधन करायचं असेल, जमिनीची मशागत करायची असेल, तर अशा पद्धतीच्या मदतींमुळे तुमच्या जागतिक व्यापारावर त्याचा परिणाम होत नाही. ते ग्रीन बॉक्समध्ये येतं. आणि ॲम्बर बॉक्समध्ये काय येतं? जो की आपण हमी भाव देत असतो, MSP सरकार जो जाहीर करत असतं, मिनिमम सेलिंग प्राइस जी सरकार जाहीर करत असतं, त्यामुळे शेतकरी जास्त उत्पादन करतात आणि त्यामुळे सरकारच्या म्हणजे आपल्या देशाच्या जो आपला आंतरराष्ट्रीय व्यापार आहे या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विपर्यास निर्माण होतो, विकृती निर्माण होतात, डिस्टॉर्शन निर्माण होतात आणि त्यामुळे ॲम्बर बॉक्स तुम्हाला काय करायचं आहे? कंट्रोलमध्ये करायचं आहे. इथल्या ज्या काही सबसिडीज आहेत, अनुदानं आहे, ती सरकारला, देशाला काय करायची आहेत? कमी करायची आहेत. असा समावेश कशामध्ये येतो? ॲम्बर बॉक्समध्ये येत असतो. आणि हे सगळे बॉक्सेस येतात कशात? तर देशांतर्गत मदतीचं नियमन करणं आणि ते सगळं शेतीविषयक करार AOA हे WTOच्या त्या भागामध्ये येत असतं. त्यामुळे उत्तर काय आहे त्याचं? ABC, न्याय्य पद्धतीने राबवणं असं तिथं काही नाही. ओके, सो असं त्याचं उत्तर आहे. पुढचं बघा, खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? पहिल्यांदा सार्क ही संघटना जी आहे तर त्या सार्क या संघटनेबद्दल विचारलेलं आहे. तर सार्कची स्थापना कधी झाली आहे? तर 1984ला झाली आहे का? नाही. कुठे झाली आहे? 1985ला ढाका इथं झालेली आहे सार्कची स्थापना. आणि हिचं मुख्यालय जे आहे, हे मुख्यालय कुठे आहे सांगा मला? सार्कचं कुठे आहे? काठमांडू, नेपाळ. बरोबर आहे. तर काठमांडू नेपाळला याचं मुख्यालय जे आहे तर ते आहे. पहिलंच काय विचारलं होतं? बरोबर विचारलंय. तर पहिल्यांदाच ए गेला. त्यामुळे 3 नंबरचं जे उत्तर आहे त्याचं तर ते 3 नंबर उत्तर असणार आहे BCD. बघा,
सार्क मध्ये 8 देशांचा समावेश होतो, तर बरोबर आहे 8 देश आहेत. आपला भारत आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे, भूटान आहे, मालदीव्स आहे, श्रीलंका आहे, त्यानंतर पाकिस्तान आहे. आणि 2005 मध्ये कुठला देश याच्यामध्ये सामील झालेला आहे, तर अफगाणिस्तान जो आहे, हा अफगाणिस्तान 2005 मध्ये 8वा देश सार्क मध्ये सामील झालेला आहे. ओके, सो मलेशिया सार्कचा सदस्य नाही, तर बरोबर आहे मलेशियामध्ये या आपल्या सार्क मध्ये मलेशिया नाहीये. मलेशिया कुठे आहे, तर मलेशिया इकडे एशियनमध्ये आहे, इथं नाही येतो आपल्याकडे. आणि दक्षिण आशियातील लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारणं हे सार्कचं उद्दिष्ट आहे का, तर बरोबर आहे, ते सार्कचं उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न बघा 53. दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना एशियान बाबत खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत, तर आशियानची स्थापना बँकॉकमध्ये 1968 साली 5 सदस्य राष्ट्रांकडून केली गेली. तर कधी झालेली आहे, 1968 साली नाही, तर 1967 साली. 8 ऑगस्ट आहे ते, आणि हे 8 डिसेंबर आहे. 8 डिसेंबर 1985 आहे, ढाका बांगलादेश. आणि ही आहे 8 ऑगस्ट 1967 साली. त्यामुळे तर आपलं चुकलं, त्यामुळे काय विचारलंय, असत्य विचारली आहेत, त्यामुळे हे गेलं. नंतर काय येईल बघा, एडी येईल किंवा ए येईल. ठीक आहे, 1 किंवा 3 येईल, बघू आता काय येतं ते. या 5 सदस्य राष्ट्रांकडून केली गेली का, तर बरोबर आहे 5 सदस्य राष्ट्र होती. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स आहे, त्यानंतर सिंगापूर आहे आणि थायलंड आहे. हे त्याचे काय आहेत, 5 सदस्य त्यांचे राष्ट्र आहेत की ज्यांनी मिळून या आशियानची स्थापना केलेली आहे. 1967 मध्ये बँकॉक थायलंडमध्ये याची स्थापना झालेली आहे. सिंगापूर आशियानच्या संस्थापक सदस्य राष्ट्रांपैकी एक आहे का, तर हो आहे. काय काय होतं, इंडो मले, फिलिपिन्स, थायलंड आणि सिंगापूर. तर सिंगापूर आहे का, त्याच्यात आहे. भारत हा आशियानच्या क्षेत्रीय संवाद प्रक्रियेतील भागीदारी आहे, बरोबर आहे. आशियानचे 10 सदस्य आहेत. आशियानचे 10 सदस्य आहेत का, होय, आशियानचे आता 10 सदस्य आहेत. त्यानंतर आणखीन 6 त्याचे निरीक्षक देश सुद्धा आहेत. 6 त्याचे निरीक्षक देश आहेत. काय विचारलं होतं, कोणतं असत्य आहे, तर कोणतं असत्य आहे याचं ऑप्शन क्रमांक 3, फक्त अ जे आहे हे फक्त असत्य आहे. पुढचं बघा 5 जून 1972 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ठरले, तर 5 जून 1972 परिषद कुठे भरली होती, स्टॉकहोम. पहिली जागतिक पर्यावरण विषयक परिषद कुठे भरलेली होती, स्टॉकहोमला भरलेली होती. आणि रिओ दी जनेरो या ठिकाणी भरलेली ती कुठली, ती वसुंधरा परिषद, जिला आपण अर्थ समिट म्हणतो, जी कधी झाली होती, 1992 ला झालेली होती. ठीक आहे, तर ती वेगळी आणि ही जागतिक पर्यावरण विषयक परिषद ती वेगळी. त्यामुळे काय उत्तर आहे याचं, 54चं 1. त्यानंतर 1992 ला रिओ दी जानेरिओ इथे आयोजित परिषदेतील जैवविविधता संबंधीचा करार, तर लक्षात ठेवा जैवविविधता संबंधीचा करार जो आहे, कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी ज्याला म्हणतो आपण, तर तो कधी झालेला आहे, 29 डिसेंबर 1993 ला हा जो कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी आहे, तर तो झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. पुढचं, खालीलपैकी कोणती सहस्त्रक विकास ध्येय नाहीत, तर तुम्हाला सगळे MDG आणि सगळे SDG जे आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. सगळे MDG आणि सगळे SDG जे आहेत ते तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत. ओके, तर MDG जे आहे ते किती आहेत, MDG तर 8 MDG आहेत. आणि आपले SDG जे आहेत हे SDG किती आहेत, तर SDG आहेत आपले किती, 17. SDG किती आहेत आपले, तर SDG आहेत आपले 17. आता हे जे 8 MDG आहेत, या 8 MDG मध्ये पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे, तर अतिदारिद्र्य आणि भूक याचं निर्मूलन करणं हे एक पहिला MDG आहे. दुसरा आहे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण आपल्याला साध्य करायचं आहे. त्यानंतर तिसरा आहे जेंडर समानता, त्याला प्रोत्साहन देणं. चौथा आहे त्याच्यामध्ये बालमर्तता, त्याचं प्रमाण कमी करायचंय. त्यानंतर 5 आहे माता मर्त्यता किंवा माता मृत्यू दर जो आहे त्यामध्ये सुधारणा आणायची आहे. त्यानंतर 6 मध्ये आहे HIV, एड्स, मलेरिया ह्या रोगांशी आपल्याला सामना करायचा आहे. 7 मध्ये आहे पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे. आणि 8 मध्ये आहे विकासासाठी भागीदारी. असे 8 जे आहेत हे 8 काय आहेत आपले MDG आहेत. आता इथे काय सांगितलंय, कुठला MDG नाही, तर अतिगरिबी आणि भूक याचं उच्चाटन आहे का, तर आहे अतिगरिबी आणि भूक.
आहे ना, 1 नंबरलाच आहे. त्यानंतर सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणं, तर ते 2 नंबरलाच आहे, बरोबर आहे. बाल मृत्यूदर कमी करायचा किती नंबरला आहे, तर 4 नंबरला आहे. कृषी शाश्वतता आहे का पर्यावरणीय शाश्वतता आहे, तर कृषी नाही, पर्यावरणीय शाश्वतता आहे, त्यामुळे हे आपलं MDG नाही. बालमृत्यू किती, 4 मध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि माता मृत्यू 5 मध्ये आहे, माता मृत्यू 5. एड्स मलेरिया आहे तर ते 6 मध्ये आहे. 7 मध्ये पर्यावरण आणि 8 मध्ये भागीदारी. उत्तर काय याचं, 4. पुढचं, पुढीलपैकी सहस्त्रकीय विकास उद्दिष्टांमध्ये म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये MDG मध्ये याचा समावेश होत नाही. तर कशाचा समावेश होत नाही बघा, प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणं, बरोबर आहे, 2 नंबरमध्ये आहे. स्त्री पुरुष समानतेस प्रोत्साहन देणं किती आहे, 3 नंबरला आहे. पर्यावरणीय शाश्वतता सुरक्षित करणे, सॉरी आणखीन इथे एक आहे, अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे. तर अर्भक मृत्यूचं प्रमाण आहे का बाल मृत्यूचं प्रमाण आहे, सांगा मला. अर्भक मृत्यू आहे का बाल मृत्यू आहे, काय होतं त्याच्यात, त्याच्यामध्ये होतं बाल मृत्यूचे प्रमाण, बाल मर्तता प्रमाण. चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट जो आहे, निओनेटल नाही तर चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट, इन्फंट मॉर्टॅलिटी नाही तर चाइल्ड मॉर्टॅलिटी, 5 वर्षांखालची सगळी बालकं. आणि त्यामुळे सी जे आहे हे त्याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे 3 नंबर त्याचं उत्तर आहे. पर्यावरणीय शाश्वतता सुरक्षित करणे ते तर आहे, 7 नंबरला आहे. सगळे प्रश्न MDG वरतीच होते, त्यामुळे 8च्या 8 MDG तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. परवाच्या 23च्या मुख्य परीक्षेला सुद्धा MDG आणि SDG वरती सरळ सरळ जोड्या लावांचे प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि एकदम सोपे होते. ते प्रश्न सोपे होते, पेपर नाही ते प्रश्न. पुढचं, शाश्वत विकास ध्येय म्हणजे SDGचं आता इथे विचारलेलं आहे, कोणती विधानं योग्य आहेत. तर शाश्वत विकासाच्या संदर्भातील संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ दी जेनेरो इथं 2015 मध्ये पार पडली. तर ती जी परिषद आहे तर ती 2015 मध्ये पार पडली, पण ती कुठे पार पडली होती सांगा मला. शाश्वत विकासाची परिषद तर ती 2015 मध्ये कुठे पार पडलेली होती, न्यूयॉर्क मध्ये का कुठे, पॅरिस मध्ये, कुठे पार पडली होती, तर न्यूयॉर्क मध्ये पार पडलेली आहे 2015. की ज्या वेळेस आपण आपले जे SDG गोल आहेत तर त्या SDG गोलचा आपण काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. आणि 2015 पासून 2030 पर्यंत आपल्याला हे जे SDG आहेत हे SDG आपल्याला काय करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. काय विचारलंय, कोणती विधानं योग्य आहेत बघा. शाश्वत विकास ध्येये जागतिक ध्येये म्हणून ओळखली जातात. शाश्वत विकास ध्येयांनी सहस्त्रकातील विकास ध्येयांची MDGची जागा घेतली, बरोबर आहे. MDGच्या जागी आपण SDG आणलेला आहे, बरोबर आहे. शाश्वत विकास ध्येये जानेवारी 2015 पासून अस्तित्वात आली का, नाही. 2012 पासून अस्तित्वात आली का, नाही. 2015 पासून ती अस्तित्वात आलेली आहेत, त्यामुळे ड तर आपलं गेलेलं आहे. त्यानंतर अ पण आपलं गेलेलं आहे. उत्तर काय आपलं, ऑप्शन क्रमांक 3 बी आणि सी. जागतिक ध्येय म्हणून ओळखली जातात आणि MDGच्या जागी आपण SDGचा स्वीकार केलेला आहे. त्यानंतर हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनामधील पॅरिस करार जो आहे हा पॅरिस करार कधी अंमलात आला, तर पॅरिस करार 2015 12 डिसेंबर 2015ला आपला जो पॅरिस करार आहे हा पॅरिस करार अंमलात आलेला आहे. आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 हा पुढील आंतरराष्ट्रीय परिषदेचे निर्णय अंमलबजावणी करण्याकरिता पारित करण्यात आलेला होता. म्हणजे आपला जो पर्यावरण संरक्षण अधिनियम आहे 1986चा तो आपण कोणत्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून आपल्या इथं आणला, तर कोणत्या कायद्याची, तर स्टॉकहोम परिषद जी आहे 1972ची, ज्याच्यामधली जिला आपण म्हणतो जागतिक पर्यावरणाची पहिली परिषद, तर त्या परिषदेच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून आपण पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986चा कायदा जो आहे हा कायदा आपण आणलेला आहे. तर हे जेवढे काही पर्यावरणाशी निगडीत कायदे आहेत तर ते सगळे कायदे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. आता हा पॅरिस करार तर तो 2015चा आहे. त्यानंतर SDG कधी आल्या, तर SDG 2015 मध्ये आले. MDG तर MDGच्या जागी आपण SDG आणलेले आहेत. SDG किती आहेत, 17 आहेत. MDG किती आहेत, 8 आहेत. ते कोणते आहेत आणि कोणत्या परिषदेमध्ये त्यांची आपण अंमलबजावणी सुरू केली किंवा तिथून आपण ते लागू केले, तर ते सगळं आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण MDG आणि SDG आता कंबाईनसाठी महत्त्वाचं झालेलं आहे. याच्या आधी नव्हतं ते, मात्र आता ते आलेलं आहे. ओके,
इथपर्यंत आपला पूर्ण पेपर जो आहे हा पूर्ण पेपर पाहून झालेला आहे. तर आपण थांबूया इथे, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.